काहींना असं वाटत असेल, की किती छान बनवते, खाते, पण असं नाहीये. काही दिवस असेही असतात, की मलाही खूप सारा कंटाळा येतो, आजारी वाटतं आणि मग खूप काही स्किप होतं. त्यातलीच एक मॉर्निंग, ज्या दिवशी मी मॉर्निंगला सकाळी डब्यामध्ये अगदी उपमा घेऊन गेली होती आणि नेक्स्ट डेला कम बॅक टू लगेच मला इव्हनिंग होती आणि त्या दिवशी मी छान असं जेवण बनवलं होतं. 2-3 दिवस काही बरंच नव्हतं, म्हणून खूप काही स्किप करत होते. पण आज फायनली मनाला ठरवलं आणि जेवण पोटभर असं बनवलं होतं. त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि कैरीची चटणी बनवली होती. ह्या दोन्हींचीही रेसिपी मी रिसेंटमध्ये शेअर केली आणि सोबतच ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या. तर कधी-कधी असे दिवस येतात, की तुम्हाला काही करण्याची इच्छा नसते, पण शेवटी आपण अन्नासाठी कमवत असतो, या पोटासाठी कमवत असतो. तर त्याचा आदर करून त्याला छान फुलफिल ठेवणं आणि मनाला समाधानी ठेवणं हेही आपल्या हातात असतं. चला असं होतं, असं छान इव्हनिंगला मी जेवण बनवलेलं आणि 2-3 दिवस अगोदर मूग मी मोड आणायला घातले होते, तर तेही त्यालाही छान मोड आले होते. म्हटलं चला आणखी थोडंसं छान असं मोटिव्हेट होऊन इव्हनिंगला स्नॅकही नेऊया. म्हणून छान असं मुगाचं सॅलड मी इव्हनिंगला घेऊन गेले होते. येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेलच. तोपर्यंत तुम्ही छान-छान हेल्दी खा, खूप सारी काळजी घ्या आणि माझ्यासारखा कंटाळा मात्र करू नका.